जन्मान्यस्य तोन्वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्पराट् तेणे ब्रह्महृदाचदिकवै मुह्यन्ति यत्सूर्य तेजो वारी हृदां यथा बिन्दु यत्र त्रिसर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. अर्जुनाला जे कर्म केल्यानंतर पाप लागेल याचं जे भय होतं त्या भयापासून मुक्त करण्यासाठी भगवंतांनी अनेक प्रकारचे रस्ते मार्ग सांगायला सुरुवात केली. ज्ञान मार्ग सांगितला, आता कर्म मार्गाचं मार्गदर्शन ते करतायत. अर्जुनाचा एकच शंका आहे, एकच प्रश्न आहे, एकच त्याच्या डोक्यामध्ये विकल्प उभा राहिला आहे की माझ्या डोक्यात काही कुठली कामना नाही आहे, माझ्या डोक्यात काही कुठली इच्छा नाही आहे. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानीच. मग कामना पण नाही आहे, इच्छा पण नाही आहे, कशासाठी हे पाप शिरावर घेऊ, हा त्याचा प्रश्न आहे. कुठलंही कर्म प्रेरणे वाचून होतच नाही. कुठलंही कर्म तुम्ही घराबाहेर पडता नोकरी करण्यासाठी, का तुमची प्रेरणा आहे की पगार मिळणार आहे, मला महिन्याच्या शेवटी पगार मिळणार, पगार ही प्रेरणा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही धावतायत, बरोबर आहे. तेव्हा कुठली तरी प्रेरणा कर्म करण्यासाठी तुम्हाला कुठली तरी प्रेरणा असायला पाहिजे. ते प्रेरणेशिवाय कर्म घडणारच नाही. कर्माच्या पाठीमागची प्रेरणा कोणती असावी याचा विचार करणं गरजेचं आहे. ती प्रेरणा स्वार्थही असावी किंवा ती प्रेरणा लोभ मोह याने युक्त असलेली अशी असावी की कुठलीच प्रेरणा नसावी, की भगवंतासाठी कर्म हा कृतज्ञता भाव हीच प्रेरणा असावी. ह्या अनेक गोष्टी यातून उभ्या राहतात. अर्जुनाच्या मात्र डोक्यामध्ये शंका हीच आहे की मी जर इच्छा करत नाही, कामना करत नाही, तर मी कशासाठी हे पाप शिराव घेऊ. आणि मग भगवंत अतिशय सोप्या भाषेमध्ये कर्मकांड आणि कर्मयोग यातला फरक समजावून सांगतात. कर्मकांड कशाला म्हणतात? कर्मकांड म्हणतात की ज्यावेळी कर्माच्या पाठीमागची भूमिका बदलावी लागत नाही त्यावेळी ते कर्मकांड होतं. ब्राह्मण जे करतात ते कर्मकांड. कर्माच्या पाठीमागची भूमिका बदलायचीच नाही आहे, बदलावी लागणार नाही आहे. कर्माच्या पाठीमागची भूमिका बदलावी लागत नाही ते कर्मकांड. मग या दृष्टिकोनातून जर विचार केला तर डॉक्टर करतात, वकील करतात, सॉलिसिटर्स करतात, या सगळे इंजिनियर करतात, हे सगळं कर्मकांड आहे. या कर्माच्या पाठीमागची भूमिका बदलायची नाही. तेव्हा कर्माच्या पाठीमागची भूमिका न बदलणारी भूमिका ज्या कर्माच्या पाठीमागे आहे त्याला म्हणतात कर्मकांड. आणि जिथे कर्माच्या मागची भूमिका बदलायची आहे, बुद्धीनं बदलायची आहे, त्यावेळी तो कर्मयोग. त्यावेळी तिथे बुद्धी आणि कर्म हे दोन्ही एकत्रित येतात. हा बुद्धियोग होतो, हा कर्मयोग होतो. आणि अशा पद्धतीने कर्मयोग आणि कर्मकांड या गोष्टीचा फरक भगवंत अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी अर्जुनाला समजावून सांगतात. त्याच्या डोक्यामध्ये पापाचं भय होतं, अनेक भय होते. माझे आजोबा आहे, माझे पंजोबा आहे, माझे ज्येष्ठ गुरुवृद्ध आहेत, माझ्या समोर उभे असलेले माझे गुरुजन आहेत, या सगळ्यांना कसं मारू, काय करू, अनेक प्रकारची भीती त्याच्या डोक्यामध्ये होती. आणि मग नंतर वर्णसंकर होईल, आपण ऐकलंय, अनेक प्रकारची भीती आहे. पण भगवंतांनी एक अतिशय सोपा मार्ग त्याला सांगितला. अरे बाबा, कर्माच्या पाठीमागची भूमिकाच बदलणार, प्रेरणाच बदलणं. सकाम पण नको, निष्काम पण नको, चाल कृतज्ञता भावानं कर्म कर, भगवंतासाठी कर्म कर. ज्यानं हे शरीर दिलं, चाले हे शरीर कुणाची आहे सत्य. तेव्हा ज्याने हे शरीर दिलं, जो तुझ्या शरीरामध्ये रक्त ब्लड सर्क्युलेशन ज्याच्यामुळे होतं, तुझ्या पेनक्रियासमध्ये इन्सुलिन ज्याच्यामुळे तयार होतं, तुझ्या पूर्ण बॉडीमध्ये हे जे प्रमाण आहे ते निश्चित आहे. फॉस्फरस निश्चित प्रमाणात आहे, लोह निश्चित प्रमाणात आहे. तुझं टेम्परेचर एका पर्टिक्युलर प्रमाणामध्ये ते असलं पाहिजे. वाढलं तरी प्रॉब्लेम, कमी झाला तरी प्रॉब्लेम. तुझी शर्करा शुगर ती पण तुझी विशिष्ट प्रमाणात पाहिजे. वाढली तरी अवघड आहे आणि कमी झाली तरी अवघड आहे. या सगळ्या गोष्टीचं प्रमाण निश्चित करणारी जी शक्ती, तिच्यासाठी म्हणून कर्म कर, युद्धासाठी युद्ध कर. पण अर्जुनाच्या डोक्यात आणि आमच्या पूर्वजांनी हा भाव फुलणं खूप महत्त्वाचं आहे. हा भाव फुलणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून छोट्या गोष्टीतून ईश्वराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बघा ना तुम्ही, आपल्या प्रत्येक कर्मामध्ये हिंदू धर्म, हिंदू संस्कृती जे आहे ते प्रत्येक कर्माच्या पाठीमागे किंवा प्रत्येक कर्मामध्ये ईश्वरार्पण बुद्धी ही मध्ये आणतातच. बघा, साधं जेवण करायचं,
पण जेवण करण्याच्या आधी सुद्धा वदनी गवळ घेदा नाम घ्या श्रीहरीचे श्रीहरी. हा एक यज्ञ आहे आणि भगवंता हे मी तुला ही आहुती अर्पण करतो आहे, तुझ्यामुळे हे शरीर चालत आहे. किंवा ब्राह्मण पूजा सांगताना हातामध्ये पाणी घ्या, पाणी घेतो हातामध्ये, तुळशीचं पान घ्या एक. आता पाणी सोडताना म्हणा इदम न मम कृष्णार्पणमस्तु, हे माझं नाही, इदम न मम, हे तुझंच आहे आणि तुलाच अर्पण करतो. किती मोठा भाव फुलाला आहे, किती मोठी गोष्ट आहे. गंगेमध्ये लोक बघा ना अर्घ्य द्यायला उभे राहतात. अर्घ्य देताना गंगेचंच पाणी उंजळीमध्ये घेतात. पाणी कुठलं? गंगेचंच. आणि अर्पण करतात कुठे? गंगेमध्येच. पाणीही गंगेचं आणि अर्पण करतात पण गंगेला. याच्यात या अर्पण करणाऱ्याचं काय क्रिएशन, याची काय क्रिएटिव्हिटी, याने काय निर्माण केलं? काहीच नाही. तेच पाणी उचललं आणि तिथेच टाकलं. पण तरी सुद्धा ही कृती करत असताना ती ईश्वर भावना भावित कृती झालेली असल्यामुळे त्या कृतीला अर्थ होतो. या कृतीमुळे, या ईश्वर भावना भावित गोष्टीमुळे किंवा ईश्वराला केंद्रस्थानी ठेवल्यामुळे त्याचा भाव फुलतो. म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चालेल. आमच्या लहानपणी आई वडील सांगायचे, नवीन वस्तू जर घरामध्ये आणली, कुठली असो, पेन असो, वही असो, नवीन कंपास घेतली, दप्तर आणलं नवीन, आणखी नवीन कपडे घेतले, आई वडील सांगायचे हां चला देवाजवळ ठेवा बरं पहिले. किंवा बघा तुम्ही एक सवय होती, पगार आला, पगार घेऊन आले, हां पहिले देवाजवळ ठेवा बरं. बाबा तुझंच आहे आणि तुलाच अर्पण करणार आहे, तुझ्यासाठी वापरायचं. किती सुंदर कल्पना आहे. गळ्यामध्ये माळ घालायची तुळशीची, इदम न मम, हे शरीर पण तूच दिलंय, तुझंच आहे, तुलाच अर्पण करायचं आहे, तुझ्याच कामासाठी. ही कृतज्ञता भाव, ही कृतज्ञता बुद्धी उभी राहिली पाहिजे. याच्यातून भाव फुलणार आहे. कुठलंही वास्तुशांतीचं कर्म असो, कुठलंही कर्म, अगदी शेतकरी सुद्धा, हे शेतकरी सुद्धा ज्यावेळी धान्य ते उत्पन्न होतं, धान्याचं उत्पादन होतं, एका दाण्यापासून 1000 दाणे ती परमात्म शक्ती बनवते. आणि ज्यावेळेस ते धान्याचे कंस तो कापतो, कापल्यानंतर तो लगेच स्वतः खात नाही किंवा त्याचा उपयोग तो लगेच करत नाही. त्यातली कंस जे आहे प्रतिकात्मक रूपानं ते कंस तो घेतो आणि पहिल्यांदी पांडुरंगाच्या पायावर ठेवायला जातो. पहिल्यांदी देवाच्या पायावर ते कंस ठेवायचे. बाजरीचं असेल, मक्याचं असेल, ज्वारीचं असेल, ते ठेवायचं. काय काय भाव आहे. भाव असा आहे की देवा हे तूच दिलाय, तूच केलाय आणि तुलाच अर्पण करतोय. खूप सुंदर. आपल्याकडे एक एकादशी बघा, देवशयनी एकादशी. आता देवशयनी एकादशी मला कळत नव्हतं लहानपणी, काय भानगड आहे देवशयनी. देवशयनी, शयनी म्हणजे झोपणे. मग देव जर झोपला तर आपण जागे राहू का? प्रश्न आहे. देवशयनी एकादशी, या 4 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे कामं चालतात आणि त्या कामं चालत असल्यामुळे देवाकडे जायला त्यांना वेळ नाही आहे. आणि त्यांना देवाकडे जायला वेळ नसल्यामुळे देवशयनी, या ठिकाणी देव झोपले. 4 महिने कामं आहे ना शेतीला. आणि मग ते कामं पूर्ण झाल्यानंतर 4 महिन्यानंतर तो शेतकरी मग धान्याचे जे कणस वगैरे आहे ते घेऊन येतो आणि भगवंताच्या चरणावर तो अर्पण करतो. तो अर्पण केल्यानंतर तो देवाला म्हणतो, देवा मी काहीच केलं नाही, मी तर एक दाणा पेरला होता, त्या एका दाण्याचे 1000 दाणे भगवंता तू बनवले रे. कसा भाव आहे हा. आणि त्यावेळी जणू देव सांगतो, अरे बाबा मी काहीच केलं नाही, मी तर झोपलो होतो. देवशयनी, मी तर झोपलो होतो. कष्ट तूच केले, कर्म तूच केलं आणि त्या कर्माला फळ तू केलं म्हणून ते फळ प्राप्त झालं. इकडे ईश्वर भावना भावित हे कर्म जे व्हावं किंवा कृतज्ञता भावनेनं कर्म व्हावं, अर्जुनाला तेच सांगताय भगवंत. बाबा रे, तुझं जे कर्म आहे, कर्म तर करावं लागणार, कर्म चुकणार नाही, कर्म करावंच लागणार. कारण आपण बघितलंय काहीच न करणे हे सुद्धा जर एक करणे आहे. कर्म तर करायचं आहे, पण कर्म करताना कृतज्ञता भावनेनं, ईश्वरार्पण बुद्धीनं ते कर्म जर झालं तर कुठल्याही प्रकारचं बंधन तुला प्राप्त होणार नाही. ही गोष्ट भगवंत अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सांगतात. आणि ते कर्म केल्यानंतर किंवा ईश्वराच्या बद्दलची आस्था, ईश्वराच्या बद्दलचा मनामध्ये प्रचंड असा विश्वास, ईश्वराबद्दलची प्रीती, ईश्वराबद्दलची, ईश्वराच्या ठिकाणी असलेली तुझी भक्ती, ती जर तुझी असेल ना, थोडी जरी असेल ना, तरी मोठ्यात मोठं जरी संकट आलं ना, त्या संकटामधून तू पार निघून गेल्याशिवाय राहणार नाही अर्जुना. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे भार घातली या वरी, होईल कैवारी नारायण.
त्याच्यावर भार टाकून पाहत खरी, त्याची भक्ती थोडीशी करून पाहत खरी. तेव्हा भगवंताने सांगितलं काय, नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भवात्, त्रायते महतो भवात्, त्रायते महतो भवात्. तेव्हा ईश्वरार्पण बुद्धीनं आणि कृतज्ञता भावनेनं जर ईश्वर भावना भावित कर्म केलं तर कर्माचं बंधन तुला बांधू शकणार नाही. त्याच्यावरची प्रचंड श्रद्धा, प्रचंड विश्वास, प्रचंड त्याच्याबद्दलची प्रीती आणि भक्ती ती थोडी जरी असली ना मनापासून, तर बघ मोठ्यातलं मोठं संकटसुद्धा त्याच्यातून तू पार गेल. आमच्या भागवतामध्ये एक कथा आहे अजामिळ नावाच्या एका ब्राह्मणाची. अजामिळ हा अजामिळ जो आहे तो जरी जन्माला आला होता ब्राह्मणाच्या कुळामध्ये, पण काही नाही हो, पापच केलं त्यांनी, कधी देवाचं नामच. पण काय, जोपर्यंत आई आणि वडिलांच्या जवळ असतो ना तोपर्यंत आपल्याला चांगले असं म्हणतात की चांगले पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता उभाभ्यामेव संभूतो तस्य नोच्चलते म्हणा. ज्याचा पिता शुचिर्भूत आहे आणि माता पतिव्रता आहे, तेव्हा शुचिर्भूत पिता आणि पतिव्रता माता यांची जी संतान आहे ती कधीच विचलित होत नाही, ती कधीच पथभ्रष्ट होत नाही, ती कधीच त्याच्या ध्येयापासून ढळत नाही आणि ती संस्कारीच असते. माता पित्यांच्याकडे जोपर्यंत हा होता 20 वर्षापर्यंत, तोपर्यंत थोडंफार त्याच्या कानावर पडलेलं होतं भगवंताचं नामस्मरण किंवा भगवंताची भक्तीचं थोडंसं त्याने केलेलं होतं. कारण कुठलीही गोष्ट वाया जात नाही. काय की या जन्मामध्ये तुम्ही जो पैसा कमवाल, तुम्ही जे कमवतात ना, तुमचा जो स्वार्थ आहे ना, तुम्ही जे 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 काही मिळवतात, एका बायबलमधलं कोट खूप सुंदर आहे, व्हॉट प्रॉफिट ऑफ द मॅन इफ यू गेन द होल वर्ल्ड एट सफर द लास्ट ऑफ हिज इंटरनल सोल. याचा अर्थ जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवल्या, सगळ्या गोष्टी मिळवल्या, पैसा प्राप्त केला, बंगला घेतला, गाडी घेतली, मर्सी, आणखी काय 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 सगळं प्राप्त केलं, पण आत्मतत्व प्राप्त नाही केलं किंवा आत्म्याचा बोध करून नाही घेतला तर काय मिळवलं? काहीच नाही. हे बायबलमधलं अतिशय सुंदर कोट आहे. तू आत्मा समजून नाही घेतला, सगळं समजून घेतलं पण आत्माच समजून नाही घेतला तर काय त्या गोष्टीचा उपयोग आहे? का माहिती आहे? याचं कारण आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही या जन्मामध्ये खूप, तुम्हाला आयुष्य खूप कमी आहे. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिने याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गता पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षका लक्ष्मीस्तोयतरङ्गभङ्गचपला विद्युच्चलं जीवितं तस्मान् मां शरणागतशरणं त्वं रक्ष रक्षाधुना. खूप कमी आयुष्य आहे आणि या कमी आयुष्यामध्ये ठीक आहे, तुम्ही बंगला घेतला, तुम्ही गाडी घेतली, तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज कमवल्या, पण मेल्यानंतर काय? जे कमवलंय ते तुम्हाला इथे सोडावे लागणार आहे की नाही? बरं, आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. पुढचा जन्म तुम्हाला मिळाला, त्या पुढच्या जन्मामध्ये या मागच्या जन्मात कमवलेली जी प्रॉपर्टी त्यातला किती भाग तुम्हाला वापरता येणार आहे किंवा वापरायला मिळणार? नाही मिळणार. इथे कमवलं इथेच सोडायचं आहे. नवीन जन्म, पुन्हा नवीन डाव, पुन्हा नवीन कर्म आणि पुन्हा नवीन फलप्राप्ती. हे नवीन नवीन नवीन. पण भक्तीत असं नाही आहे. भक्तीत असं नाही. भक्तीचं हेच तर वैशिष्ट्य आहे. भक्ती या जन्मात, याच्या मागच्या जन्मात, याच्या आणखी मागच्या जन्मात जे जे काही तुम्ही चांगलं करून ठेवलं आहे. आमचा एक गीतेमध्ये गीताकार खूप सुंदर सांगतात, शुचीनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टू भिजायते. मागच्या 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 कुठल्या तरी जन्मामध्ये थोडंफार काय केलेलं असलं ते कामाला येतं आत्ता. तसं आहे. हा अजामिल जो आहे 20 वर्षापर्यंत आईबापाकडे जोपर्यंत होता ना, तोपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये हे भगवंताच्या भक्तीबद्दलचे, प्रीतीबद्दलचे थोडेफार विचार कानावर ऐकलेले होते आणि तो एकच काम करायचा. बाकी अगदी मोठा याज्ञिक वगैरे तो काही नव्हता. पण निदान तो त्याचे वडील पूजेला बसल्यानंतर त्यांच्यासाठी तो फुलं आणून द्यायचा. जंगलामध्ये जाऊन विविध प्रकारचे तो फुलं तोडून आणायचा आणि वडिलांना तो द्यायचा. असा एक दिवस हा जंगलामध्ये अजामिल गेलेला असताना, काही माहिती नाही त्याला,
भोग काय आहे, काम काय आहे, काही माहिती नाही. आणि अशा पद्धतीने तो जंगलामध्ये गेला आणि गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, अचानक त्याची नजर गेली आणि जंगलामध्ये एक शूद्र आणि एक शूद्राणी दोघं जण एकमेकांशी रक्त झालेले होते. एकमेकांच्या बरोबर त्यांच्या प्रेमचेष्टा चाललेल्या होत्या. ते यानं बघितलं, कधी बघितलंच नाही. आता या ठिकाणी शूद्र किंवा शूद्राणी ही काही जात नाही. ही जात नाही आहे. हे शूद्र आणि शूद्राणी ही वृत्ती आहे. त्याचं कर्म शूद्रासारखं आहे. ज्या कर्मामधून आत्मबोध होत नाही, जे कर्म फक्त स्वार्थानेच प्रेरित झालेलं असतं, ज्या कर्मामध्ये भोग सोडून दुसरं काही नाही आहे, असं कर्म करणारे जे लोक आहेत ते शूद्र आहेत सगळे. ज्यांच्या कर्माच्या पाठीमागे ईश्वरा भावना भावित ते कर्म नाही आहे, ईश्वराचं अधिष्ठान नाही आहे, असं फक्त भोग, फक्त वासना या गोष्टींनी युक्त असलेलं जे कर्म आहे, असं कर्म करणारे ते शूद्र. आणि असे शूद्र जे आहे, शूद्र ही जात नाही. मी आधीच सांगितलंय, शूद्र ही जात नाहीच आहे, ही वृत्ती आहे. मग टाय लावणारा, सूटबूट घालणारा किंवा चांगल्या उच्च कुलामध्ये जन्माला आलेला सुद्धा त्याचा गुण आणि त्याचा कर्म यानुसार शूद्र असू शकतो किंवा ब्राह्मण असू शकतो. आपलं बोलणं झालंय. मी आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, APJ अब्दुल कलाम असतील, त्यांना ब्राह्मण म्हणतो मी. म्हणून असे हे शूद्र आणि शूद्राणी एकमेकांची रत होते. आणि रत असताना या ब्राह्मणाने, या अजामिळाने पाहिलं. 20 वर्षाचा तरुण आहे आणि पाहिल्यानंतर कधी बघितलेलं नव्हतं. काम जागृत झाला. हे काय आहे, नवीनच आनंद आहे याच्यामध्ये. आणि तिथेच तो पाहत उभा राहिला. पण पाप लागेल थोडासा घाबरला, बावचळला. आणि बावचळल्यानंतर घरी आला कसा तरी, फुलं वगैरे वडिलांना दिले. पण आता याचं मात्र चित्त ठिकाणावर नाही आहे. चित्त ठिकाणावर नाही. रात्री झोपला तर झोपेमध्ये त्याच्या डोक्यामध्ये त्या शूद्र वेश्यामध्ये गेली. त्या वेश्येचाच त्या डोक्यामध्ये विचार घुमायला लागला. आणि तो विचार आल्यानंतर यानं ठरवून टाकलं, लग्नच तिच्याबरोबर करेल. आणि यानं ब्राह्मण असूनही, चांगल्या कुळात, चांगल्या आईबापांच्या जवळ असूनही यानं मात्र शूद्र स्त्रीच्या बरोबर, त्या वेश्येच्या बरोबर लग्न करून टाकलं. लग्न नुसतं केलं नाही, आईबापांना लाथाबुक्क्याला तुडून त्यानं हकलून दिलं. आईला, बापाला, बहिणीला, भावाला सगळ्यांना घरातून काढून दिलं. आणि त्या शूद्र स्त्रीबरोबर कामा तू राणाम न भयम न लज्जा, तिच्याबरोबर तो रक्त झाला. 20 वर्षपर्यंत आईबापाकडे राहून जे थोडंफार भगवंताचं नामस्मरण केलं होतं ते सगळं विसरला तो. आता काहीच त्याच्या ओठावर भगवंताचं नामस्मरण नाही, भक्ती नाही, प्रीती नाही, विश्वास नाही, निष्ठा नाही. आणि फक्त त्या स्त्रीचा भोगत तो राहिला. 80 वर्षापर्यंत, वयाच्या 80व्या वर्षापर्यंत तो भोगत होता. हे करत असताना कधी देव आठवला नाही, कधी देवाचं नामस्मरण त्याने केलं, कधीच नाही. एक चुकून त्याच्याकडून एक गोष्ट घडली की त्याला 10 मुलं झाली. त्या 10 मुलामध्ये त्याने शेवटच्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलं. मुलाचं नाव आहे ते काही भगवंताचं म्हणून असं नाही ठेवलं, उगाच चुकून ते ठेवलं गेलं. आणि आता मात्र शेवटचा प्रसंग आहे. यमाचे दूत या पापी माणसाला, ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा, चांगले आईबाप लाभून सुद्धा यानं स्वतःचा फायदा करून घेतला नाही. म्हणून यमाचे पाश आवळले गेले. यमदूतांनी पाश फेकले, ते ब्राह्मणाच्या गळ्याभोवती कर्कतून आवळले गेले. ब्राह्मण आता त्याला यमदूत ओढून नेत आहे, घाबरायला लागला. त्याला दिसताय यमदूत समोर. मरणाच्या आधी माणसाला भीती वाटते, त्याला दिसतं हे. आणि ते दिसायला लागल्यानंतर हा घाबरला, अंगावर काटा आला. आणि तेवढ्या वेळात खोकल्याची उबळ पण आली त्याला. खॉक बेंबीच्या देठापासून खोकत होता. खोकता पाणी प्यावंसं वाटलं. पाणी पाहिजे होतं. शेजारी चौरंगावर तांब्या भांडं भरून ठेवलं होतं. थरथरता हात त्यांनी चौरंगाकडे केला. त्या भांड्याला हात लागला. दन्न दिशी ते भांडं खाली कोसळलं. आवाज झाला मोठा. त्या आवाजानं सुद्धा हा दचकला. खोकत होता, उबळ आलेली होती बेंबीच्या देठापासून. प्राण कंठाशी आले. यमाच्या दूतांनी पाश आवळलेले आहे. आणि अशावेळी आर्ततेनं त्यानं स्वतःच्या मुलाला पाणी मागितलं. नारायणा धाव. हात त्यानं नारायणाला मारली, पण त्याच्यामध्ये विलक्षण आर्तता होती. एकदाच मारली होती हाक. आणि ती एकदाच मारलेली हाक नारायणाच्या, विष्णूच्या पार्षदांनी ऐकली. आणि त्या ठिकाणी ते पार्षदेव उभे राहिले. आप इसे नहीं ले जा सकते, ये हम लेकर जाएंगे वैकुंठ में. त्यावेळी नारायणाचे दूत, विष्णूचे पार्षद आणि हे यमाचे दूत यांच्यामध्ये
संभाषण झालं आहे, ते संभाषण खूप महत्त्वाचं आहे. जो घेईल हरीचे नाम यमधर्माचे तिथे न काम. यमधर्म त्याला कुठलीही बाधा आणू शकत. अहो पण एकदाच घेतलंय नाव याने, आणि एकदा नाव घेतल्यानंतर तुम्ही कसं काय आले डायरेक्ट? कसं काय आले डायरेक्ट? अरे बाबा, एकदा आत्ता घेतलं त्याने, पण त्याच्या आधी 20 वर्षापर्यंत त्यांनी जी थोडीफार साधना केली होती ती याच्या कामी आलेली आहे. ही थोडी जरी साधना असली, जी मनापासून थोड्याफार प्रमाणात जरी केलेली असली, तरी मोठ्यात मोठ्या संकटातून तुम्हाला घेऊन पार करण्याची एवढी शक्ती आणि एवढी ताकद या भक्तीच्या सामर्थ्यामध्ये आहे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भया. एवढ्या मोठ्यात मोठ्या भयापासून सुद्धा मुक्त करण्याची शक्ती त्या भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. अशा ईश्वरार्पण बुद्धीनं, अशा त्याच्याबद्दलच्या कृतज्ञता बुद्धीनं जर तू कर्म करशील ना, तर पाप हा शब्दच काढू नको. पापात तर तू अजिबात पडणार नाही. आणि मग लक्षात ठेव, तुझं जे कर्म आहे, क्षत्रिय कर्म जे आहे, त्या कर्माच्या पाठीमागची प्रेरणा, त्याच्या पाठीमागची भूमिका तू बदलून टाक. ती भूमिका ईश्वराबद्दलची कृतज्ञता ही कर. ही केल्यानंतर कुठलंही पाप तुला लागणार नाही. नरक वगैरे या ज्या कल्पना तू करतो आहेस ना, त्या कल्पना सोडून दे. लाभाचा, जयाचा, विजयाचा, पराजयाचा कुठलाही विचार करू नको. आणि अर्जुना, आता फक्त तू युद्धच कर. या ठिकाणी थांबूया. माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी.